रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठाचा दुसऱ्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत. ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठामध्ये एकूण 27 अभंग आहेत. नंतर जे काही लोकांनी वाढवले मग 29, 30 काही करतात. खरे अभंग 27. आज आपण दुसऱ्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत. त्याची सुरुवात आहे, चहुवेदी जाण साही शास्त्र कारण 18ही पुराणे हरीशी गाते. आपल्या हिंदू धर्माचं जे वाङ्मय आहे धार्मिक, ते अतिशय समृद्ध असं आहे. जे जगात कोणत्याच धर्माचं असं इतकं समृद्ध ज्ञान किंवा त्याच्यावर लिहिलेली पुस्तकं असं कुठेही सापडणार नाही. तर आपण ज्ञानेश्वर माऊली सांगतात, चहुवेदी जाण साही शास्त्र काढ. वेद 4 प्रकारचे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. नुसते वेद आहेत, त्याच्याबरोबर ब्राह्मण संहिता आहेत, आरण्यके, उपनिषदिकं आहेत. हे सगळे मिळून एक वेदाचं भांडार तयार होतं. म्हणजे वेद सगळ्यांना माहिती आहे की 4 वेद आहेत. तर त्याच्याबरोबर त्याचे जे उपनिषदं वगैरे जे आहेत ती पण असं प्रचंड साहित्य की माणूस एका जन्मामध्ये ती पूर्ण वाचू शकत नाही. 6 शास्त्र आहेत. आपल्या खूप जणांना माहिती नसतं की आपल्या धर्मामध्ये 6 शास्त्रांचा अभ्यास सांगितलेला आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, काही जण त्याला पतंजली म्हणतात, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये 18 पुराणांचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या पुराणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यानुसार त्याला नावं पडलेली आहेत. जे पहिलं म्हणजे ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, वायुपुराण, त्याच्यानंतर भागवत पुराण, वैश्यपुराण, नारद, मार्कंडेय, अग्नी, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड. अशा 18 पुराणामध्ये माणसाला कसं वागावं याचं ज्ञान दिलेलं आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. शिवाय याच्याशिवाय 18 उपपुराणं आहेत. अनेक ग्रंथ भांडार समृद्ध आहे. हे सगळ्यांमध्ये सांगितलं काय, तर माणसाची प्रगती कशी व्हावी, त्याला मोक्ष कसा मिळावा, त्याला मनाला शांतता कशी लाभावी, भगवंताची उपासना कशी करा. मी आपल्या कालच्या अभंगात सांगितले की काही लोकांना वाटतं वेदाचा अभ्यास केला म्हणजे मोक्ष मिळेल, काही जणांना वाटतं शास्त्राचा अभ्यास केला की मोक्ष मिळेल, काही जणांना वाटतं भागवत पुराण ऐकलं की मोक्ष मिळेल, नाही का. पण ज्ञानेश्वर माऊली सांगतात, चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण 18ही पुराणे हरीशी. काय करतात ते 8 पुराण भगवंताबद्दलच गातात. ते दुसरं कशाच गातात, नाही का. शुक्राचार्यांनी सांगितलेलं आहे, आलोड्य सर्व शास्त्राणी विचार्यच पुन्हा पुन्हा. सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आणि पुन्हा पुन्हा विचार केल्यावर काय आढळून आलं, इदमेकं सुनिष्पिन्नम ध्येयो नारायण सदा. म्हणजे निष्पन्न हे झालं की फक्त भगवंत नारायणाचं स्मरण करावं, त्याचं ध्यान करावं, म्हणजे हे सगळं पुण्याचं काम आपल्याला आपोआप लागतं. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला जे समजून सांगतात ते की वेद, शास्त्र, पुराण हे वाचत बसण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करा, त्यातच तुमचं कल्याण आहे. आणि हल्लीच्या कलियुगामध्ये माणसाला तर वेळ नाही, पैसा नाही, जागा नाही. तुम्ही जाऊन अरण्यामध्ये तपश्चर्या करायला आहे का अरण्य? नाही आहे. अहो, घरामध्ये शांतता नाही, बाहेर कुठं असं बागेत जाऊन बसा, कुठं जा की जिथं माणसं नाहीत अशी जागा सापडत. त्याच्यामुळं भगवंताचं जिथं जागा मिळेल तिथं स्मरण करावं, हा सगळ्यात चांगला मार्ग. दुसरा जो कडवं आहे दुसऱ्या अभंगाचं, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वायावर्त कठा सांडी भाग. आपण लोणी काढायचं झालं तर लोणी असं काय आयतं मिळत नाही. काय करावं लागतं, मंथन करावं लागतं दह्याचं. दुधाचं दही लावायचं, दह्याचं घुसळून काढायचं, मग त्याच्यातून लोणी बाहेर येतं.
मग लोण्याचं तूप बनवायचं. मग तिचा अर्थ काय की सगळ्यात महत्त्वाचं काय, तूप. मंथुनी नवनीता तैसे घे अनंत. लोणी जसं घुसळल्यावर त्याच्यातलं नवनीत निघतं, म्हणजे लोणी बाहेर निघतं, तसं आपण सर्व शास्त्र सर्व कर्म याच्यातून फक्त घ्यायचं काय, तर भगवंताचं नामस्मरण. आता जगामध्ये काय आहे की दोन प्रकारचे पंथ आहेत. एक ज्ञानाचा पंथ, म्हणजे काहींना चर्चा करायला आवडतं, प्रवचन करायला आवडतं, कीर्तन करायला आवडतं, भगवंताच्या विषयीचे वेगवेगळ्या चर्चा करायला आवडतात, पुस्तक लिहायला आवडतं. आणि काही जणांना साधना करायला आवडतं, म्हणजे काही जण शांत तपश्चर्या करतील, देवपूजाच करतील, नाही का. नवविधा भक्तीमध्ये ते प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते की दोन्हीतून चांगले घ्यायचं. विचारामध्ये जे लोक आहेत की भगवंताचं नाव घ्यायचं आणि साधनेमध्ये आपण जप करायचं. जे भगवंताचं रोज एक ठराविक वेळेस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एका जागी बसून करता आलं तर खूप छान, नाही मिळालं तर ऑफिसला जाता जाता गाडीवर, बसमधून बसल्या बसल्या, बसमधून येता येता, जेवता जेवता किंवा गाडीवर झोपता डोळे मिटले की थोडा वेळ आपलं भगवंताचं नामस्मरण करा. कसंही करा. खाता जेवता सांगितलेले काल आपण सांगितलं की जेवताना, खाताना, खेळताना, झोपताना तुमचं प्रसंग वाईट असो चांगला असो देवाचं नामस्मरण चालू करा. तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य सांगतात की ते झोपले तरी त्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण निघत असतं. ती सवय लागते. म्हणजे आपल्याला आपण सुद्धा ते करू शकतो की आपल्याला पहिल्यांदा विठ्ठल विठ्ठल म्हटलं, मग मनातल्या मनात विठ्ठल म्हटलं, मग आपोआप हृदयामध्ये विठ्ठल विठ्ठल चालू होतं. ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्याला ते सांगायचं आहे की वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तर बाकीच्या गोष्टी व्यर्थ कशाला करत बसतो की ज्याच्यापासून तुमचा वेळ जातो, पैसा जातो आणि माग शेवटी काहीच प्राप्त होत नाही. जो साधा उपाय तुम्हाला शिकवलेला आहे की रोज भगवंताचं नामस्मरण करा. तिसरं कडवं जे भगवंताचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान घाली म्हणा. आपल्या काही शास्त्रकारांनी आत्मा आणि परमात्मा असे दोन भाग केलेत. आत्मा म्हणजे माझ्या हृदयात आहे तो, आणि परमात्मा म्हणजे परमेश्वर. ज्ञानेश्वर माऊली म्हणता म्हणजे त्याला जीव शिव म्हणतो आपण. जीव म्हणजे आपला आत्मा आणि शिव म्हणजे परमेश्वर. एक हरी आत्मा जीव शिव समा. आपला आत्मा हाच भगवंत आहे, तो भगवंताचा अंश आहे. वाया तू दुर्गमान घाली म्हणा. खूप कठीण गोष्टीचा विचार करत बसू नको. काही जणांना खूप पांडित्य पाखंड करायची सवय असते की आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, आत्मा कसा बाहेर पडतो, तो कसा पाणी त्याला चिटकत नाही, त्याला हवा त्रास देत नाही, त्याला अग्नी जाळत नाही. सगळं मान्य आहे, पण तो आत्मा कोण आहे तर तो परमेश्वराचाच अंश आहे. म्हणजे परमेश्वरच आहे की नाही. आपण हे देवाचे 8 अवतार मानतो, नाही का, दशावतार मानतो. 8वा भगवंताचा श्रीकृष्णाचा अवतार सगळ्यात जास्त प्रसिद्ध. मग हा कोण आहे तर परमेश्वराचा अंश आहे, म्हणून तर आपण त्याला परमेश्वराचा अवतार मानतो ना. मग मनुष्य कोण आहे. मनुष्याच्या हृदयामध्ये सुद्धा भगवंताचाच अंश आहे. म्हणून आपण जेव्हा मनामध्ये उतरू आणि आपल्या मनातल्या हृदयातल्या परमेश्वराकडे पाहू तेव्हा आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. म्हणून मग हे कधी शक्य आहे ते भगवंताच्या नामस्मरणाने शक्य आहे. इतर गोष्टींनी ते शक्य होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर माऊलीचं याच्यामध्ये सांगतात ते अष्टांग योगेन शिनिजे मम नियम निरोध न किजे रया वाचा गीत गायजे वाचा गीत गायजे. अष्टांग योग करून शरीराला त्रास देऊ नको, उपास तापास करून शरीराला त्रास देऊ नको. पायी तीर्थयात्रा करतो, साष्टांग दंडवत घालत जातो,
डोक्यावर कलश घेऊन चालतो, हे सगळे शरीराला कष्ट देऊन काहीच उपयोग होत नाही. जे भगवंताचं हृदयस्मरण आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आणि चौथं कडवं भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगामध्ये आहे, ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ, भरला धनीदाट हरी दिसे. आता वैकुंठ म्हणजे काय, तिथे भगवान विष्णू राहतात नाही का. आणि विष्णूचं दुसरं नावसुद्धा वैकुंठ आहे. तुम्ही विष्णू सहस्रनाम जर पाहिलं तर त्याच्यामध्ये दिलेले वैकुंठ पुरुषा प्राणा प्राणद प्रणव पुरा. म्हणजे वैकुंठ हे भगवंताचंच एक नाव आहे नाही का. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ, भरला धनदाट हरी दिसे. विष्णू सहस्रनामामध्ये जसं म्हटलेलं आहे की वैकुंठ हाच भगवंत आहे आणि भरलेलं संपूर्ण जगामध्ये भरला धनदाट हरी दिसे. तुम्ही कुठंही पाहिलं तरी तुम्हाला भगवंतच भरलेला दिसून येईल. म्हणून आपल्या पूर्वीच्या संत लोक सांगायचे की जळी स्थळी काष्टी पाषाण तुम्हाला भगवंतच दिसला पाहिजे. प्रत्येकाच्या रूपामध्ये तो तुम्हाला दिसेल. तुम्ही साप पाहिला तरी तो तुम्हाला त्याच्यामध्ये भगवंत दिसला पाहिजे, कुत्रा दिसला पाहिजे, म्हशीत दिसला पाहिजे, डुकरामध्ये सुद्धा दिसला पाहिजे. म्हणून तर भगवंतानी अवतार घेतलेलेच ना. कुर्म अवतार का घेतला किंवा वराह अवतार का घेतला, नरसिंह अवतार का घेतला, पण प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. हे जेव्हा माणसाला समजतं की समोरचा प्राणी हा प्रत्यक्ष परमेश्वराचं रूप आहे, मग त्याला वेडोवाकडं बोलणं, त्रास देणं आपोआप थांबतं. हृदयामध्ये देव पाहायला सुरुवात केली की आपलं मन शांत होतं आणि आपण आपलाच शरीर पुण्यवान व्हायला सुरुवात होते. म्हणून प्रत्येकाने काय करायचं की रोज व मला 108 वेळा नाव घ्यायचं. आता मी स्वतः स्वर की पहिलं रोज 1 माळ करायची, मग 8 दिवसाने 2 माळा सुरुवात करायच्या, महिनाभराने 3 माळा सुरुवात करायच्या, 1.5 महिन्याने 4 माळा सुरुवात करायच्या. आपलं हळूहळू स्टेप वाढवत न्यायचं. 5 मिनटं ध्यान लावून बसायचं, डोळे मिटून बसायचं. सुरुवातीला काही दिसत नाही. महिनाभराने ती रोज प्रॅक्टिस केली की ध्यान, डोळे मिटायचे, देवाचं की हळूच एक दिवशी आपल्याला भगवंताचं रूप दिसायला लागतं. हा प्रयत्न प्रत्येकाने करायचा. शेवटी आयुष्यामध्ये तुम्हाला हृदयात शांत वाटतं. परमेश्वराचं दर्शन झाल्यावर काय आनंद होतो हा प्रत्येकाने अनुभवण्यासारखा आहे. आज आपण इथं दुसरं सांगतो. माझी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की माझं हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. नुसतं पाहू नका. उजव्या बाजूला जे बटन आहे सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारी घंटेचं चित्र दिसेल त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यानंतर लाईक करा. तुम्हाला प्रत्येक अभंगा तुम्ही जे ऐकाल तेव्हा रामकृष्ण हरी म्हणून शब्द टाका. म्हणजे मला त्याचं किंवा तुम्ही वाचलं आहे रामकृष्ण हरीचा जे पापाप झाला, तर या सगळ्या गोष्टी करा. तुमच्या मित्रांना पाठवा, मित्रांना सांगा सबस्क्राईब करायला, की ज्या योगे सबस्क्रायबर वाढले तर हे आज एक ठिकाणी येत होतं. तुमच्या मुलांना ऐकवा, तुमच्या घरातल्या सगळ्यांना हे ऐकवा आणि प्रत्येकाने नामस्मरणाला सुरुवात करा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.